नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आपले मागच्या जवळपास 3 ते 4 आठवड्यापासून एक ब्लॅक फंगल इन्फेक्शन किंवा म्युकॉर मायकोसिस म्हणून एक आपला आजार जे काही रिसेंटली आपला आता कोविड पेशंट्स ज्यांची ICUमध्ये स्टे होतं किंवा जे स्टेरॉईडवर होते किंवा ज्यांना थोडं अनकंट्रोल डायबिटीज आहे, असा पेशंट्समध्ये म्युकॉर मायकोसिस म्हणून फंगल इन्फेक्शन जे आहे ते आपल्याला आता आढळतं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही केसेस आपल्याला आतापर्यंत आढळले, जे आपल्याकडे रिपोर्टेड आणि रजिस्टर्ड झाले. पण आता जे काही आपले कोविड पेशंट्स आहे, जे आपला हल्लीच इन रिसेंट टाईम ज्यांनी कोविडचं ट्रीटमेंट घेतलं आणि विशेषतः ज्यांच्या ICUमधला स्टे पिरियड होता आणि त्याच्यानंतर बरे होऊन ते घरी आले, त्यांच्यासाठी आजचं माझं आव्हान आहे, त्यांच्यासाठी माझा आजचा संदेश आहे. त्यांनी काय काय काळजी घ्यावी, या आजारामध्ये काय काय असू शकतात, त्याच्या संदर्भातली आज मी माहिती तुम्हाला देणार आहे. तर सर्वात आधी तर गोष्टी आहे की कुणाला हे आजार असू शकतात. तर एकतर अनकंट्रोल्ड डायबिटीज असणारे लोकांमध्ये किंवा ज्या लोकांची इम्युनोसप्रेशन आपण स्टेरॉईडचे मार्फत केलेलं आहे. आता स्टेरॉईड एक अँटी इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स म्हणून कोविडचा खूप एक असा सटीक एक आपला आजार असतो. पण प्रोलॉंग्ड युजेज ऑफ स्टेरॉईड किंवा अनकंट्रोल्ड युजेज ऑफ स्टेरॉईडमुळे याचा साईड इफेक्ट म्हणून म्युकॉर मायकोसिस होण्याची शक्यता असते. म्हणून सर्व माझे डॉक्टर मित्र आहे, त्यांना पण सुद्धा माझे वतीने आज त्यांना सर्वांना आव्हान आहे की ICMRचे प्रोटोकॉलप्रमाणे कोणते माणसाला किती स्टेरॉईड द्यायचे, किती ड्युरेशनसाठी द्यायचा, ते खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्टेट टास्क फोर्स जे आहे, डॉक्टर संजय ओकचे अध्यक्षतेखाली, त्या टास्क फोर्सनी सुद्धा स्टेरॉईडचा योग्य वापर कसा करायचा, स्टेरॉईडची योग्य क्वांटिटीचा वापर आणि स्टेरॉईडच्या ड्युरेशनचा वापर कसा करायचा खूप अगदी स्पष्टपणे गाईडलाईन काढली. तर सर माझे डॉक्टर मित्रांना सुद्धा माझं आव्हान राहील की त्यांनी सुद्धा स्टेरॉईड एक आपला, जसं मी सांगितलं, खूप एक आपला सटीक एक आपला आजार आहे, सटीक एक आपली मेडिसन आहे कोविडच्या ट्रीटमेंटसाठी, तो 100% खरा आहे. पण तसा करताना पुढे पेशंटला पुढचे काही साईड इफेक्ट होणार नाही, म्हणून स्टेरॉईडच्या क्वांटिटी आणि ड्युरेशन लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर म्युकॉर मायकोसिसवर आपण चर्चा करत होतो. तर एकतर अनकंट्रोल डायबिटीज असणारे पेशंट, त्याच्यानंतर इम्युनोसप्रेशन ज्यांच्या स्टेरॉईडमुळे झाला, प्रोलॉंग्ड ICU स्टे म्हणजे ICUमध्ये 7-8-10 दिवसाचा एक प्रोलॉंग स्टे जर झाला असेल, दुसरी काही कोमॉर्बिडिटी असेल किंवा याचे व्यतिरिक्त काही इम्युनोसप्रेसंट कुणाला काही डिझीज असेल, तर अशा लोकांमध्ये म्युकॉर मायकोसिसच्या आपला शक्यता असतात. आता याला आपल्याला टाळायचं कसं आहे, तर एकतर पर्सनल हायजीन ठेवणं गरजेचं आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये जे ICU स्टेमध्ये असणारा जे काही संपूर्ण आपली ऑक्सिजनची यंत्रणा आहे, त्याला फक्त डिस्टिल वॉटर वापरायचं आहे, असे आमच्यातर्फे सर्व हॉस्पिटलला सुद्धा आपण सूचना दिलेली आहे. सर्व हॉस्पिटल मला अपेक्षा आहे, आशा आहे की सर्व डिस्टिल वॉटर वापरतात. त्यांचे ऑक्सिजनचे जे संपूर्ण यंत्रणा आहे त्याला डिसइन्फेक्ट करून ठेवला जात आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित त्याची मेंटेनन्स वगैरे केली जाते आहे. ते पण त्यांनी हॉस्पिटलनी याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता याचे सिम्पटम काय आहे किंवा तुम्हाला सस्पेक्ट केव्हा करायचं की तुम्हाला म्युकॉर मायकोसिस होऊ शकतो किंवा नाही. आता एक गोष्टी सर्वात आधी सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे की म्युकॉर मायकोसिस म्हणून एक नवीनच आजार आला आहे, त्याच्यातने खूप घाबरून जायची गरज नाही. ते काही खूप ठराविक म्हणजे खूप असा एक मिनिस्क्यूल पर्सेंटेज ऑफ पेशंट्समध्ये होतात. पण सर्वांना माहिती असला पाहिजे की हा झाला तर मला कदाचित डॉक्टरला दाखवून ठरलं पाहिजे की मला काही म्युकॉर मायकोसिस किंवा ब्लॅक फंगल इन्फेक्शन सारखे मला काही सिम्पटम तर नाही. सिम्पटममध्ये जर आपण बघितलं तर आपला काही नेझलमध्ये कंजेशन, आपल्या नाकात काही ब्लॉकेज, काही कंजेशन, याच्या व्यतिरिक्त काही नेझल डिस्चार्ज म्हणजे काही ब्लॅकिश किंवा काही असा रक्त असलेला काही डिस्चार्ज जर आपल्या नाकातून येत असेल तर तो एक त्याचा एक सिम्पटम आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही आपल्या जे चीक बोन असतात याच्यामध्ये काही तुम्हाला दुःख आहे किंवा याच्यामध्ये काही पेन आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही लोकांमध्ये वन साइडेड फेशियल पेन असतो, म्हणजे लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला असा नमनेस, स्वेलिंग असा जर तुम्ही म्हणजे कोविडमधून बरे होऊन ICUमधून तुम्ही घरी आले आणि तुम्हाला असं दिसला की या एरियामध्ये तुम्हाला थोडासा
पेन आहे किंवा नेझलच्या कंजेशन तुमच्या संपत नाही आहे किंवा नेझल कंजेशनच्या सोबतच नेझलमध्ये डिस्चार्ज काही ब्लॅकिश डिस्चार्ज, काळ्या रंगाचा डिस्चार्ज किंवा रक्तचा काही डिस्चार्ज येत असेल किंवा फेशियल अर्ध फेशियलमध्ये म्हणजे अर्ध फेसमध्ये तुम्हाला काही पेन आहे, काही नमनेस आहे, स्वेलिंग आहे आणि त्याचे व्यतिरिक्त खूप एक महत्त्वपूर्ण याचं जे एक सिम्पटम आहे किंवा खूप महत्त्वपूर्ण तुम्हाला केव्हा संशय आला पाहिजे, हे जे आपलं नाकाचं जे आपला असा नोस्ट्रिल असतो या ठिकाणी काही ब्लॅक डिस्कलरेशन जर असेल, ज्याला आपण ह्या जे आपला एरिया आहे किंवा हे जे आपला ब्रिजचा जे आपला एरिया आहे नोजचा, याच्यामध्ये जर काही ब्लॅक डिस्कलरेशन किंवा असा ब्लॅक काही तुम्हाला काही डिपॉझिशन सारखा दिसला, तो पण एक आपला ब्लॅक फंगल इन्फेक्शनचा आपला एक सिम्पटम किंवा असा झाला की तुम्हाला सस्पेक्ट झाला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त सडनली जर तुम्हाला टूथ एक खूप जास्त होत आहे किंवा दातांचं काही लूजनिंग झालेलं आहे म्हणजे गम्समध्ये, तो पण एक याचा एक सिम्पटम असतो. याच्या व्यतिरिक्त तुमचे डोळ्या जर खूप लाल होत असतील, त्याच्यामध्ये काही समजा विजनमध्ये काही ब्लरिंग येत असेल म्हणजे विजन थोडासा सडनली अनक्लिअर झाला, तर तुमचे कोविडचे ICUचे स्टेचे नंतरचे सर्व सिम्पटम सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही ICU मधून बरे होऊन घरी आले त्याच्यानंतरचे हे सर्व सिम्पटम आहे की घरी आल्यानंतर समजा विजन ब्लर झाला किंवा तुम्हाला थोडा डोळ्यात काही रेडनेस आहे, खूप स्वेलिंग आहे किंवा काही पेन आहे, तो तुम्हाला एक असा एक सिम्पटम म्हणून त्याला गृहीत धरला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काही लोकांमध्ये चेस्ट पेन किंवा प्लुरल इफ्युजन सुद्धा असू शकतात, पण तो कदाचित तुम्ही स्वतः प्लुरल इफ्युजन ठरवू शकणार नाही, तो डॉक्टरच ठरवू शकणार आहे. पण जर आपण नॉर्मल सिम्पटमची जर चर्चा केली तर परत एकदा समजून सांगतो, एकतर अनकंट्रोल डायबिटीज, लॉंग यूज ऑफ स्टेरॉइड म्हणजे जास्ती दिवसासाठी स्टेरॉइड वापरला आणि तुम्ही खूप जास्त दिवसासाठी ICU मध्ये होते, 7-8-10 दिवस ICU मध्ये होते, म्हणून तो होऊ शकतोय, सर्वांना होत नाही. कसा ओळखायचा, तर मी खूप 2-3-4 गोष्टी तुम्हाला सांगितला. एकतर नोजमध्ये काही ब्लॅक डिपॉझिशन जर असेल ब्रिजमध्ये किंवा असा या एरियामध्ये, त्याच्या व्यतिरिक्त चीक बोनमध्ये जर तुम्हाला काही दुःख असेल, पेन असेल, आईजमध्ये स्वेलिंग, रेडनेस किंवा विजन तुमचा ब्लर झालेला असेल म्हणजे दिसण्याचं जे तुम्हाला जे शक्ती आहे ते थोडी कमी झालेली असं जर तुम्हाला वाटत असेल, त्याच्या व्यतिरिक्त काही टूथ एक खूप तुम्हाला होत असेल, जे आपले दात असतात त्यांची गम्समधून लूजनिंग जर झाली असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त एक तुमचं पर्टिक्युलर पोर्शन ऑफ द फेसमध्ये काही स्वेलिंग, काही नमनेस किंवा असं काही पेन असेल आणि याच्या व्यतिरिक्त नेझल ब्लॉकेज जर तुमचा थांबत नसेल आणि नाकातून काही ब्लॅकिश डिस्चार्ज किंवा रक्तचे कलरचा डिस्चार्ज किंवा रक्त जर तुम्हाला येत असेल, तर हे सर्व आपले सिम्पटम म्युकोरमायकोसिसचे असू शकतात. आपल्याला करायचं काय याच्या स्क्रीनिंग आणि डायग्नोसिससाठी, तर एकतर जे तुम्ही स्वतः करू शकतात की तुमची डायबिटीजला कंट्रोलमध्ये ठेवा. तुमची डायबिटीज आम्ही खूप सुरुवातीपासून म्हणतोय, फक्त म्युकोरमायकोसिसमध्ये नव्हे तर आपला कोविडचे साठी सुद्धा तुम्हाला तुमची डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणे 100% गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ग्लुकोज लेवल जे आहे डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा ग्लुकोज लेवलवर लक्ष ठेवा. तुमची डायबिटीजची मेडिसिन रेग्युलर घ्या, मध्ये मध्ये आपला शुगरचा चेकअपसुद्धा करा. जे लोक अफोर्ड करू शकतात किंवा फायनान्शियली ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ग्लुकोमीटर घरी घेऊन ठेवला तरी एक खूप त्याचा चांगला उपाय आहे. नाहीतर आपले सब सेंटर PHC मध्ये जाऊन सुद्धा आपण हे आपला शुगरच्या टेस्ट किंवा RHSDH मध्ये जाऊन सुद्धा याचा टेस्ट आपण करू शकतो. स्टेरॉइड एक ज्युडिशियसली वापरला पाहिजे, पण तो तुमचे हातात नसून आपल्या डॉक्टर्सच्या हातात आहे. म्हणून सर जनरल प्रॅक्टिशनर सर डॉक्टर्सला माझा सर्वांना खूप स्ट्रिक्टली सूचना राहील, सर्वांना असं विनंती राहील, स्टेरॉइडचा युजेज ICMR प्रोटोकॉलप्रमाणे आणि आपली राज्याची जे टास्क फोर्स आहे त्यांचे प्रोटोकॉलप्रमाणे कोणते माणसाला किती स्टेरॉइडची डोस द्यायची आणि किती ड्युरेशनसाठी द्यायची, केव्हा द्यायची तो खूप महत्त्वपूर्ण आहे, केव्हा त्याला स्टॉप करायचा ते पण खूप महत्त्वपूर्ण आहे. असं नाही की एक तुम्ही पेशंटला दिला आणि तुम्ही विसरून गेले आणि ते पेशंटने सुद्धा 20-25 महिनेपर्यंत तो घेतोय, तर पेशंटला सुरू केव्हा करायचा, स्टेरॉइड स्टॉप केव्हा करायचा खूप महत्त्वपूर्ण आहे. डोजेस किती द्यायचा तो खूप महत्त्वपूर्ण आहे. अँटीबायोटिक आणि अँटीफंगलच्या याच्यामध्ये आपला रोल असतो. पण तुम्हाला जर असं सिम्पटम, मी जे काय सिम्पटम सांगितले, कोविडमधून बरे होऊन घरी गेल्यानंतर तुम्हाला जर असे सिम्पटम आले की तुमचे नजीकचे फिजिशियन, नजीकचे डॉक्टरला इमिजिएटली कॉन्टॅक्ट करा. त्यांना ठरवू द्या की तुम्हाला काय म्युकोरमायकोसिस आहे किंवा काही इतर आजार आहे. पण जर तुम्हाला हे सर जे मी काही सिम्पटम सांगितले जर आले की कृपया करून नजीकचे डॉक्टरला जाऊन तुम्ही त्यांच्या मार्फत पुढचा तुमचा
जे काही आपला ट्रीटमेंट आहे ते आपल्याला सुरू केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त याच्यामधले जे काही इन्व्हेस्टिगेशन असतील, जे काही डायग्नॉस्टिक असतील, जे काही टेस्ट असतील ते डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करणार आहे. पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की सिम्पटम ओळखणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वॉर्निंग साईनला मिस करू नका. वॉर्निंग साईनला मिस जर तुम्ही नाही केला आणि सिम्पटम जे मी काय आज तुम्हाला सांगितले त्याच्यावर तुम्ही जर लक्ष दिला की आपण खूप लवकर याला आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण पुढचा याच्यामध्ये जे काही ट्रीटमेंट आहे ते आपण सुरू करू शकतो आहे. तर डॉक्टरची सल्ल्याने जर तुम्हाला असं वाटला की तुम्हाला काही सिम्पटम आहे म्युकॉरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगल इन्फेक्शनचे, तर कृपया करून डॉक्टरची सल्ला घेऊन पुढचा ट्रीटमेंट तुम्हाला सुरू केलं पाहिजे. वन्स अगेन खूप काही ह्या आजाराच्या संदर्भात घाबरून जायची गरज नाही. पण जसं आपण कोविडमध्ये म्हणतो की आपल्याला लक्षणचा माहिती असलं पाहिजे, लक्षणला ओळखून त्याच्या अर्ली ट्रीटमेंट केला पाहिजे. तसंच म्युकॉरमायकोसिसमध्ये आहे की लक्षणला अर्ली ओळखून त्याच्यावर अर्ली ट्रीटमेंट सुरू करणं खूप गरजेचं राहणार आहे. धन्यवाद.